अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 आणि 8च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार ज्योतिताई कुंभार यांनी सांगितले की आपल्याला सामाजिक आणि राजकीय कामाचा अनुभव आहे. आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन समक्ष जाऊन समाजसेवा केली, अनेक गरजू रुग्णांना मदत केली, अनेक भुकेल्याला अन्न दिले. तर त्यांना आपण असं विचारणार आहोत, की त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न एक उपस्थित केला आहे, की तृतीयपंथीयांचा. ज्यांना समाजानं असं वाळीत टाकतो किंवा जवळसुद्धा घेत नाही, त्यांना न्याय मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम ज्योतिताईंनी हाती घेतलेलं आहे. तर त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपण आपल्या नजरेतलं अकलूज, विकसित अकलूज कसं असेल? अ, आपल्या म्हणजे आमच्या नजरेतून विकसित अकलूज म्हणजे एक अकलूजला बघायला येण्यासारखं आम्ही करणार आहे. कारण जसं पर्यटक म्हणते ना, की इथं असे पॉइंट आहेत, तसं अकलूजचा विकास कसा आहे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून केलेला बघायला येणारच आहे आणि तो विकास आम्ही दाखवला जाणार आहे. आणि दुसरं असं आहे, की जे आता मी तुम्हाला पहिली मुलाखत दिलेलीच आहे. त्याच्यातून मी तुम्हाला बोललेली आहे. कारण माझं असं मी स्वतंत्र सैनिकाचीच मुलगी आहे. ते माझं रक्तच आहे, की झगडण्याचं आणि ते मी झगडतच राहणार आहे आणि न झगडता अजितदादा आम्हाला देणार आहेत. कारण डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील ना त्यांनी शब्द दिलेला आहे, की काहीही कमी पडून देणार नाही निधीविषयी. आणि लाडक्या बहिणीचा विषय आहे, तर लाडक्या बहिणीचा पण विषयामध्ये अजितदादांचा सुद्धा त्याच्यात खारीचा वाटा आहे. आणि दुसरं असं सांगायचं आहे, की जो गावठाणचा विषय जी उचललेला आहे, तो गावठाणचा विषय पूर्णच होणार आहे. आणि ज्या आत्ता वडर समाजाचा जी एक वस्ती आहे, जसं विकासनगरमध्ये जे परिवर्तन केलेलं आहे, त्या पद्धती वडर समाजाच्या वस्तीचं सुद्धा आम्ही हे करून सुभीकरण करून दाखवणार आहे. कारण तिथं त्यांना घरपट्टी, पाणपट्टी चालू झालेले आहे. लाईट बिल चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरकुलाला काही सुद्धा अडचण येणार नाही. कारण त्यांना जागा मिळालेल्या आहे. ते जागेत ते घरकुल बांधू शकतात आणि त्यांना ते आम्ही घरकुल बांधून देणार आहे. कारण अशी परिस्थिती आहे तिथं, की त्यांना असं जायला यायला त्यांना गटर सुद्धा नाही. तर त्याची सोय आम्ही करून देणार आहे. स्वतंत्र शौचालय करून देणार आहे. म्हणजे बाहेर जी जायला लागते त्यांना संडाससाठी, ते आम्ही शौचालय तिथं पूर्ण तयार करून देणार आहे. जोज गल्लीतला असा प्रश्न आहे, की जोज गल्लीत पाण्याचा प्रश्न कारण त्यांच्याकडं त्यांचं कुटुंब म्हणजे एक जनावरं म्हणजे आपलं गाई, म्हैस ह्याच्यावरती ते त्यांचं कुटुंब आहे. त्याच्यासाठी त्यांना महत्त्वाचा प्रश्न त्यांचा पाण्याचा असतो. त्यांना ते पाण्यासाठी आम्ही तिथं बोर तयार करून देणार आहे. आणि अ, त्या महिला हे करतात. त्याच्यासाठी बाबांनो आम्ही त्या महिलांसाठी ह्याच्या आधी त्यांना सह्या येत नव्हत्या. बचत गटाच्या माध्यमातून मी त्यांना सह्या शिकवलेल्या आहेत. मग गल्ली असू द्या किंवा वडर गल्ली असू द्या. हे जी माझं माहेरघरच आहे. कारण त्यांनी मला आणि जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे, की बहुमताने मला विजय करून दिलेला होता. माझे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यावेळेस मला बहुमताने त्यांनी मला विजय करून दिलेला आहे. कारण मला ते घरातली मुलगी म्हणून समजले जाते. कारण त्यांचे दुःख-सुख हे माझ्यापर्यंत येतात. त्यांचे दुःख-सुख आलेलं मी धवलसिंह मोहिते पाटील साहेबांना, आईसाहेबांना, वहिनीसाहेबांना मी सांगते. कारण आमचा ब्रीद वाक्यच आहे, जनसेवा हे ईश्वर सेवा आहे. आता तुम्ही निवडून आल्यानंतर अकलूज नगर परिषदेतील किंवा तुमच्या प्रभागातील लोकांसाठी, महिलांसाठी पहिल्यांदा कुठलं काम करचाल? पहिल्यांदा मी स्वच्छतेचं काम करणार. जे रस्ता, गटरी, पाणी महत्त्वाचं जे 3 विषय आहेत ते आणि रेशन कार्ड. रेशन कार्ड आम्ही असं कॅम्प घेत नाही. आम्ही त्यांना कॅम्प न घेता त्यांची रेशन कार्ड चालू करून त्यांना त्यांचा हक्काचा माल आहे तो मिळवून देतो. म्हणजे आम्ही आश्वासन देत नाही. ते काम पूर्ण करूनच दाखवतो.